तो बांधा मोठा बांधा म्हणजे असा अवकाळी पाऊस पडला आणि पाऊस सगळं जवळच तर आम्ही पहिली मली आणलं होतं बांधणार ना की बांधान आता त्या श्रावणात पाऊस नव्हता आणि एकदम बांधा धरलेला वसंतराव त्या श्रावणातच बांधा धरायची सुरुवात झाली भाई पण धरेल पण खरा चवीला मासा कुठला हो सुतेरी नाही मला नाही ऐकायचं सुतेरी जा माझं सुतेरी काय भाई एक वर्षाला बांधण धरला होता आम्ही अगो आपला पूल आहे ना पूल तो हुंबर हा उमराशी बांधण कोण दादा चंद्रकांत मी आणि खाली मारुत बाबाचा बांधण पुलाच्या खाली मारुत बाबाचा बांधण मोठा मारुत बाबा होता घर आणि आम्ही कामिटकर सराच्या इथं कसू घाले होतो त्याला बरीच वर्ष झाली बरीच वर्ष 30 वर्ष होऊन गेली असते कामिटकर सराचा कसू घालत होतो आणि असंच ते सावली तो आंबा यायचा मोठा तो आंबा यायचा तो केला तो हा तो पाडला ना जेसीबी तो पाडला तो आंबा यायचा ना त्या आंब्याखाली झोपलेला आम्ही झोपून तो बांधण धरलेला आम्ही मोठा आणि असाच अवकाळी पाऊस पडला पाऊस इकडे वर भारी पडला आणि आम्ही निघालो बांधण्यावर बांधण पण जबर आणि आम्ही इकडे काढला होता उमऱ्याचं पाव असं टाकून मोठं आहे चंद्रकांताचा अजून घेऊन सकाळचं बांधण पॉवरफुल ना हो आदिवासी चिंतूबाणी धरला होता उदस्ता तिथं खाली आपल्या इथे शाळेच्या समोर हो तिथंच त्या ऐकायला पटिकाला होल गेला त्या सांध्यावरच कर आणि पाणी जो आला ना वाईना लाल भडक आणि मासा साठ्या 3-4 चपलेल्या उमराक इकडे त्या बाजूला पाणी काढलेला आणि मासा यायला लागला असा हात फिरवला होता सर साठी खदूल पाण्याला आला पहिला सुरुवातीला मासा आला ना मासा आले जो पाणी वाईना आला पाणी आला तो मोठा मामा होतो शिवराम मामा हा सिंधर हे होत आणि अरविंद आमचा श्यामचा मित्र आलेला मुंबईवरना पाणी आलं तो कुठं आम्ही थांबतो हो पाणी आला तो बांधणा सकट काय मारुतबाबाचं बांधण शाप मारुतबाबाचं तो पण बांधण एवढा पाणी पडला त्या टायमाला आम्ही थांबलोच नाही कोणी वावले असतील हो बांधणच पूर्ण काय पूर्ण बांधणच गेला थोडा भयानक पाणी पडला ते मारुतबाबाचा बांधणचा असा झाला होता त्यांवर तो पण एकदम लेवल गेला ना त्याची मासा काय उतारला असेल तेव्हा मासा म्हणजे येडे काय नाही मिळलं मासा बांधण्यात किरवा पण झाड आहे तो पाण्यावर उतरतो ना किरवा पलतो काढावतो तेव्हा किरवा एवढा मोठा किरवा पलत जाणार खाली काय बोलतो कोणी तुला हेड टाकले हो बी ठेवून द्या पाणी जर उजले तर येईन मी आता ते फुलं जरा फिकेट वाटतंय संध्याकाळची बघा ना संध्याकाळची लाल भडक होतात एकदम लाल भडक काय बोलतो का पण पॉवरफुल दिसतात भारी समजत नाही लावतानाच व्यवस्थित लावायला हो मी लावत होतो मी बायको बोलून राहू दे तेवढं नव्हतं ना आता कोणी चढणार तुमच्यात नाही अहो आमच्याकडे 1 वर्षाला एकाला किरवी लागलेली ना गरीला ती मेलेली का जिवंत तीच समजत नव्हती पिवली धमक होती अहो तिला चालायला येत नव्हतं सुक्यावर पारातलेला तो बरेच वर्षाचा तरी किती वर्षाचा असावा जास्त वर्ष 7 ते 8 वर्ष आंगडा बघाल तर काय आपल्या असा 2-3 वर्ष एक साधन नाही हिरव्याला जल आहे जल म्हणजे त्याला म्हणजे जल म्हणजे ह्याचा बाहेरचा हे असं मारी किंवा तारी नाही पण त्याला घरात आणली आम्ही घरी आणली एकदा मिलाय लागला काय समजायचं थांबायचा ना मिली पोटापुरती आम्ही 3 जण भाव
झाली मी माझा लग्न झाला होता आणि हा होल आहे आपला हा होल होलाला हे आमच्या खाली होलाला ह्यांची गाव आहे तिथं आणि गणपती होता तिथं आम्ही निघालो घरी घेऊन मी दादा आणि मग थोरला घरी घेऊन गेलो बघतो की आमच्या पुढं हा शिरे होतं घर पण दादा म्हणते तर काय करता आपण गौरीच्या मालकांना चला आणि खाली गणपती होता त्या घातला उतारलं आणि त्या घातला म्हणून वर आलं इकडे बोललं ते ह्या वाजाला 2 साखल्या फुटलेल्या आता ह्यांच्या बावीजवळ इकडे एक साखली आणि इकडे एक साखली 2 फासू झालेले ह्या साखरीने आम्ही आलो जशी माशाला उदगण लागतं ना उदगण असं त्या साखलीला किरवा रात्रीचा काय ह्याच्यावर एक पाय टाक ह्याच्यावर हात टाक ह्याच्यावर पाय टाक ह्याच्यावर हात टाक सिमेंटची गोणी बहुतेक अर्धी झाली काय बोलताव काय मग इथनं आम्ही वर हेतू पर्यंत हो सिमेंटची गोणी भरली पुरी काय आणि किरवा होता ते बाण होता पुरी हेतू मला चढायचं बघ आणि मने आंबेकरांना त्याचा भात ना वरतो आणि वरती तू पाणी ती गुरा यायची पहिली तुला माहिती असेल बाबूला पण माहिती असेल हेतू मला तिकडे ती तुऱ्यावडीवरती गुरा बिरा यायची ते करण मला जायचं ना मग आणि याचा भात असायचा मने आंबेकराला त्या भातात किरवी मिळायची खाली बोला आंबे करायच्या आणि त्या बांधाच्या खाली एवढी किरवी आणि नेमकीच ती इथं आलेली तिच्या बापसान मला एचएफडीचा घड्याळ दिला होता याच्या म्हणजे मी जवळजवळ 20 ते 25 वर्ष तो घड्याळ वापरला मुंबईला गेला तर तो घड्याळ वाटला आणि तो घड्याळ हातात आणि ती किरवी बिलासॅलवर जो जम मारली ते डायरेक्ट सापण टाकला पण तिनं तिथं माझा ह्या बोटाला धरला डायरेक्ट टाकल्या बरोबर तो हुशार चला हा आणि तो घड्याळ पर आतमध्ये तो पण तिला सोडली नाही तो आंगडा गेला काढला बाहेर तिच्या बहिण बघतो ती मोठी जुनाड किरवी बापरे आता कुठली काय किरवा आहे आता सारखं मोठ्या झाल्या किरवा आता नाही काही किरवी मिळली बस समाधान तेव्हा ना अरे एवढा आता मोठं मोठी कपची आता ह्या 5-6 वर्षापूर्वी ह्या किरवा नाही ती गडदे लावायला लागले ना तिथला किरवा बाद झाला गडदे पण पावडर परत ह्या पावडरीने मारतात मासे मारायला माणूस हात गडदे किती असतील याचं साधारण तुम्ही किती आहेत रे 10-11 काय जास्त आहेत अक्षर येतोय का बघतोस ना तू अक्षर त्या दिवशी बघितली बोलतो काय ही एवढी आणलीच कुठे डबरी बरण्या वाटत जमवलं ना हरण्या बनवलंय ते आपली बाटली बाटली हा उलटी करायची चेट टाकायची आणि पॅकिंग शिलाई करून त्यांची मेहनत आहे बापे त्यांची फोटो कसे ती काही करू दे तो आणतो गणपतीचा तर बघ लाईन पोरं आले ना मुंबईत सर्व तो बराबर 2-3 हजार लेवल करतो काय म्हणतो दोन्ही बोलके त्याचं असं गेल्या वर्षी मी म्हणतो बाबा मला किरवी घेऊन हाऊस पाहिजे हो बाकी काय नाही पण ते हाऊस आहे ना कष्ट आहे एवढ्या गावता गाडीत ना गावाला परवाना जायला लोकांना बोला असं वाटतं एवढे देणे तेवढे दे पण ती सकाळची मेहनत पण आहे ना जाऊन काढायचं आणि तुम्ही आता घरीला जातो ना हा म्हातारी मला होलात पाठवून नाही ते अरे कशाला टेन्शन घेतो आता काय होईल नाही ना मला तू घाबरू नको ते येतो मी 1-1.5 तासात 4-5 मिनिटे आपल्याला जायला चालू हा संपला विषय जसे ना मी नाही करू तुमच्या नदीला शिंगटी हा विषयच ना आहे खाली शिंगटी खाली झाडी आहे देव कोणी खाली इकडे वर ना चढतच नाही येत ना मोठं कडेने काय होतो झाडा मस्त चढत नाही हा बरोबर हा ब्रिज झाल्यापासून आता ब्रिज आहे ना आमच्या होलाचा हा तो ब्रिज झाल्यापासून मासावर आम्हाला अजिबात नाही वर चढायचा चान्स नाही ना माशाला मोरे आल्या ना मोरे आल्या बरोबर माशाला चढायला हे नाही मासा चढायला का फटकन चालेल मग तेच आपला बारीक मासा जोर करून जातो जाडा मासा नाही वर चढत नाही कारण ते धारा लागतात ना अशा धारा लागतात तार मोडून टाकशील ना तो अरे तू 2च बोट लावतोस नागमा मारा नागमा 9 तारखेला येणारच आहे मी एम्पली लाव
पण अशी बोट चाला हवी का हो? मग आणि तो कलाकार तो कलाकार का हो? भेटूला बघली तिथं म्हणजे काटकरी उठली नाच कुठं मोठे पार्टी काय बोलतो? हो सेटिंग मध्ये आहे का नाही? जुनी गाणी एक नंबर. आवाज काढा. तुमचा पण आवाज चांगला आहे. ढेकोली का आवाज येतो? हा मग कशी बोट चालली बघा यांची. कलाकार तो कलाकार आहे हो. थोडं जमत नाही ना? हा अडकले काय ते वाटत. सोडल्याचा काय गाणं आहे हो. आता समज गेली. ह्या गाण्याचा नाद नाही करायचा. गाणं एक दिवस बसू आपण मशीन लावून. मी ढोल आणतो. अहो कामाला जायचं आहे. पलता कुठे? बॅगा बिगा लावले होते. बसू नेक्स्ट टाइम नक्की. हे आता गाणी गातात बायको चढाली. छे ना आताची काय गाणी. कोयती कुणाची आहे रे? माझी आहे काय? नाही चेरडा. पण बियाणं ठेवली नाही राखून. तवस बिवस नाही ना झालंय. चला हो झटकन टाइम होत आहे. काम करू ला रे. जायचं वरती. मग काही इथंच राहुला. कोयती पाजूला तू वाजवतो. पावडभर जेवस ना रे. धर पाय कोयती पाजूया ना. माझी कुठं आहे? ही काय कोयती आपल्याला जमाई नाही. बारकुशी आहे. कोयती म्हणजे कशी लांबडी हवी. तुझी दे रे. मला कोयती दे रे. मला ही नाही जमायची. हे बघ. नाही रे ही बारकीच आहे. डावऱ्याकडे जास तुझा. कठा रोडला काय बोलास? येत आहे रे. माणसा गेली आपली बाकीची. तर मंडळी आज फायनली कामाचा आमचा दुसरा दिवस आहे. आणि दुपारचं जेवण वगैरे आम्ही आता केलंय. आणि थोड्याशा गप्पा मारल्या. तर तुमच्याकडे पण असं कोण गप्पा मारणारे मामा आहेत का आमच्यासारखे? म्हणजे जसं की अशी किरवी पकडली तसे. आणि रिअल स्टोरी होती मित्रांनो. सो थोड्याशा गप्पा मारल्या. आता काय टाइम झालाय कामाचा. 2 वाजून गेलेत. 1 तास सुट्टी होती. त्याच्यामध्ये जेवण घेतलं आणि कामाला सुरुवात केली. तर आता जातो आम्ही कामाला. आमच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ छोटे मोठे बनवत राहणार आहे मी. आणि थोडीशी मजाक मस्करी मित्रांनो कामामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय कामाला मजा पण येत नाही. तर चला मग आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.